व्लॉगची सुरुवात झालेली आहे पुरण वाटण्यापासून, कारण आमच्यात आज आहेत सवासनी. श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिन्यातल्या शुक्रवारी आम्ही लक्ष्मीची पूजा करतो आणि दुसऱ्या किंवा चौथ्या शुक्रवारी 5 सवासनी घालतो. तर आज आहे दुसरा शुक्रवार, असं मी सवासनी करणार आहे. त्याच्यासाठी पोळ्या, सांडगं, आमटी, भाजी असं आम्ही जेवण करतो. लक्ष्मीचा नैवेद्य पोळ्याचा किंवा डाळीचाच लागतो. पुरणाचाच नैवेद्य लागतो. पुरणाचे कानुले करावे किंवा पुरणाच्या पोळ्या कराव्या असंच नैवेद्य लागतो. मग 4 शुक्रवार आम्ही डाळ घालतोच, पण या शुक्रवारी आम्ही पोळी करत आहे. असं मी पुरण वाटून घेतलेलं आहे. मम्मी तिकडं कणिक वगैरे मळत आहेत. याची सगळी तयारी करायला आम्ही सकाळपासूनच तयारी करत आहे. घरातलं सगळं क्लिनिंगचं काम झालेलं आहे. आता आम्ही पुरण वाटून पोळ्या करून सवासनीची पूजा करणार आहे. 12चं टायमिंग दिलेलं आहे त्यांना येण्यासाठी, पण येतील 11:30-12 वाजेपर्यंत सगळेजण येतील. किचनमधलं काम आवरून मी अशी रेडी झालेली आहे साडी नेसून सवासनीसाठी. त्यानंतर ना आम्ही कळशीला साडी नेसवून घेतली. सिंपलच साडी नेसवत आहे, कारण आमच्या घरी काही मुकुट नाही आहे. आम्ही खाली कळस आणि वर नारळ असं ठेवणार आहे. त्यामुळे अशी नवीन साडी आणलेली आहे. प्रत्येक दरवर्षी आम्ही लक्ष्मीला नवीन साडी आणून नेसवतो पूजेसाठी. असं आम्ही साडी नेसवत आहेत. मी आणि आमच्या एक शेजारच्या दीदी आहेत, त्या दोघीजण मिळून साडी नेसवत आहे. पहिला इकडं डायनिंग टेबलवर ठेवून घेतलं, साडी नेसवलं आणि नंतर पूजेसमोर ठेवायला येईल म्हटलं. खाली पूजेसमोर ठेवून नेसवता येणार नाही, म्हणून पहिला कळस डायनिंग टेबलवर ठेवून घेतली. इकडं हार करून ठेवलेला आहे. पूजेसाठी फुलं वगैरे आणून सगळं ठेवलेलं आहे. सगळं तयारी झालेले आहेत. मम्मी समईमध्ये तेल घालून वाती घालून समया तयार ठेवलेल्या आहेत. फक्त आता पूजा मांडायची राहिलेली आहे. आता थोड्याच वेळात इथल्या काही आम्ही बायकांना बोलवले आहे सवासनीसाठी, त्याही येतील आता. मला ही साडी नेसवण्याचा काही एक्सपिरियन्स नाही आहे. असंच आम्ही सिम्पलमध्ये नेसवतोय, जसं येतंय तसं नेसवतोय. परफेक्ट तर नाही आहेत. अशी मी नेसवली साडी कळशीला. ह्या अशा निरा करून घेतल्या आणि इथं थोडंसं काहीतरी एक दोरी बांधली. निरा काय खोचायला येणार तिथंच एक दोरी बांधली. आणि इकडनं पदर काढला आणि तो पदरही घालून घेतला. साडी नेसून झाल्यानंतर असं मी इथे कळस खाली ठेवले. इकडं हार घातला लक्ष्मीच्या फोटोला आणि इकडं नारळावरच मी फुलाची वेणी घातली. आणि अशी काय मी पूजा मांडून घेतलेली आहे शुक्रवारची. मी ही हळदी कुंकू लावून आरती करून घेतली आणि नैवेद्य दाखवलं. निवेद्यासाठी पोळ्या, भात आणि इकडं प्रसाद म्हणून आम्ही केळीचं शिकरण केलेलं आहे. इकडं मम्मी सगळ्यांना फोन करून घेतल्या की टायमिंग झालं या म्हणून, तर सगळेजण आले. ह्या आमच्या शेजारच्या काकू आहेत, सगळ्या आलेल्या आहेत.
त्याने आल्याला नैवेद्य दाखवून आम्ही आरती केली, नारळ फोडलं आणि मग सवासनी पुजायला घेतलेले आहेत आम्ही. इकडे मम्मीने बघा नारळ फोडलं. इथं मी सगळ्यांना पहिला हळदी कुंकू लावून घेतलं. वर्षातनं एकदा किंवा 2 वेळा सवासनी केलेलं घरात चांगलं असतं म्हणून आम्ही 2 वेळा तरी करतो. मार्गशीर्ष महिन्यात आणि शुक्रवारी श्रावण महिन्यात असं सवासनी आम्ही करतो, 5 सवासनी. इकडं मम्मी तोपर्यंत सगळ्यांना हळद लावत आहेत. इथं हाताला, पायाला आणि तोंडाला हळद लावली जाते. त्यानंतर आम्ही त्यांची ओटी भरून घेतली. इथं विडा तयार केलेला आहे, पान, केळ आणि त्यामध्ये सुपारी, खारीक, बदाम, खोबरं, कुंड असं घातलेलं आहे आणि विडा तयार करून घेतलेला आहे आणि हरभरा भिजवत घातलेली आहे. त्या हरभराची अशी ओटी घातलेली आहे आणि फूल घातलेलं आहे ओटीमध्ये. आणि पान, सुपारी असं मी सगळ्यांना ओटी घातली. त्यानंतर मी सगळ्यांची आरती करून घेतली. हे आमचे जरा शेजारचेच आहेत, पण आमचं घर शेतात असल्यामुळे सगळ्यांची घरं लांब लांब आहेत, खूप लांबून आलेल्या आहेत ह्या सगळ्या काकू. तेच प्रॉब्लेम होता आमच्या इथं सवासनी करायचं म्हटलं तर आम्हाला लेडीज मिळत नाही, तिथं करायला बायका मिळत नाहीत सवासनी करण्यासाठी. एवढी लांब लांब घर आहेत सगळ्यांची. आणि मेन दुसऱ्या शुक्रवारी सगळ्यांचेच सवासणी असतात. आमच्या घराजवळ आहे ते प्रत्येकांच्या सवासणी असतात, मग सगळीकडे एक एक जण जाणार असतात. सोया खूप लांबून आलेल्या आहेत, सगळ्यांच्या पाया पडून घेतलं. मम्मीने सगळ्यांची आरती करून घेतलेली आहे. आणि इथं आम्ही यांना असं जेवायला वाढलं. पहिला आम्ही तिखट आमटी वगैरे काय देत नाही सवासनींना. पहिला फक्त पोळी, भात, सांडगं असं देतोय पहिला. नंतर ना त्यांना मी दूध, आमटी वगैरे वाढलं सगळं. असं आम्ही शुक्रवारचे सवासनी करतो. तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात ते कमेंट्स करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट्स करा आणि कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सवासनी सगळं झाल्यावर संध्याकाळच्या वेळेत आम्ही चहा घेत होतो आणि चहा घेत हे व्लॉग्स लावलेले माझेच. आणि जो पंचमीचे लाडू करतेला व्लॉग्स होता ते बघत होतो आम्ही. आणि मम्मी म्हणत होत्या हे स्पीड का केलेलं आहे, आणि आम्ही एवढं हसलो. मम्मी म्हणत होत्या की आपण अंगात आल्यावाने करायलावाने दिसा लागले, जरा शिस्तात करायचं नाही का, एवढं स्पीड कोण लाडू बांधतं. पण त्यांना ते व्हिडिओ खूप मोठा होता म्हणून मी स्पीड केलेला आहे, त्यांना समजेना हे असं का स्पीड केलं हे. त्यांना मी समजावून दिलं की व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून तसं केलेलं आहे म्हणून. त्या म्हणाल्या तेवढ्या स्पीडनं एवढ्या फास्ट का लाडू बांधतेले, काय केले, कसं व्हिडिओ केले हे, असं ते मी हसत होतो. बिटको बघा, बिटको काय चॅप्टर आहे, एकसारखं टी व्ही बघतोय.
पापण्या बी हलवाना झाले डोळ्याच्या. आऊ. वेदू असं एकसारखं टीव्ही बघणार होय तू. पोरग किती टीव्ही बघायला लागले. पापण्या बी हलवून झाले डोळ्याच्या. एकसारखं टीव्ही बघायला लागले. पापण्या पण हलवना डोळ्याच्या. आता करत नाही ते. आता करत नाही. रात्री मी वेदू आम्ही असं बाहेर खेळलो. वेदू हे हंबा घेऊन खेळतो. हे हत्ती आहे, ह्याला हंबा म्हणतो तो. ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंट करून. व्हिडिओजना लाईक्स द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.